तुम्हाला देखील मार्केटची भुजिया शेव आवडते का? हो ना? भुजिया शेव कोणाला आवडत नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. अगदी अशी चटपटीत. तुम्हालाही चहाच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायला आवडतं ना? मग ही 1 महिना टिकणारी कुरकुरीत आलू भुजिया रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. बघा मी तुम्हाला हे तोडून दाखवते. अगदी असे शेव कुरकुरीत झालेले आहेत. नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मध्यम साईजचे, 2.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहेत, काही मसाले घेतलेले आहेत, 1 चमचा इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतली आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं पावडर, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर इथे घेतलेले आहेत. आता आपल्याला बटाटे बॉईल करून घ्यायचे आहे. बॉईल करत असताना हे कुकरमध्ये टाकायचे, डायरेक्ट पाण्यात टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होतं. छानपैकी 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या आहे. बटाटे गार करून घ्यायचे. याची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक जी किसणी असते त्याच्या मदतीने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे. स्मॅश करू नका. मस्त 4ही बटाटे माझे इथे किसून झालेले आहेत. हा बटाट्यांचा जो किस आहे याला आता आपल्याला हाताच्या मदतीने असं रगडून घ्यायचं आहे. मस्त अगदी मऊ असा गोळा होऊन जातो. तुम्ही जर घरी एकदा ही शेव बनवली ना तर कायमचे बाहेरचे शेव आणणंच विसरून जाल. आता इथे मी कस्तुरी मेथी जी आहे 1 चमचा ती गॅसवर तव्यावर टाकून घेतलेली आहेत. मस्त रोस्ट करून घ्यायची आहे अगदी क्रंची होईपर्यंत. हे बघा मस्त अशी भाजून झालेली आहेत. हे बघा अशी हाताने चुरल्या गेली पाहिजे झाली आहे. याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आणि गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची. इथे मी हे बघा अशी मस्त गाळून घेतलेली आहे. आता काय करायचं, जे बटाट्याचं मिश्रण होतं त्यामध्ये आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट इथे ॲड करायचे आहे, 1 चमचा हळद पावडर इथे ॲड करायचे आहे, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, जेवढे काही आपले मसाले आहेत ते सर्व या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. मस्त आता इथे मी कस्तुरी मेथी देखील ॲड करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि बेसन पीठ आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं आहे. यातला पावभाग मी उरवणार आहे. जर लागला मिश्रण थोडं सैल वाटलं तरच यामध्ये ॲड करायचं आहे. हे बघा पावभाग राहू दिलेला आहे. छान हाताने मिक्स करून घ्यायचं. हे बघा थोडे सैल आहे. मला वाटतं हे बेसनपीठ आपल्याला एवढं लागून जाणार आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. 2.5 कप एवढं पीठ मला इथे लागलेलं आहे. थोडं जास्त देखील लागू शकतं. पीठ माझं इथे मळून झालेलं आहे. आता काय करायचं, आता यामध्ये आपण 2 चमचे एवढं तेल इथे टाकून घेणार आहोत. परत एकदा मळून घ्यायचं आहे मस्त एकजीव होईपर्यंत. पीठ माझं इथे मळून झालेलं आहे. मस्त हे बघा असं मऊ पीठ आहे. जास्त सैलही नाही घट्ट नाही. घट्ट झालेलं चालेल पण सैल पीठ नको. आता हे 10 मिनिटांकरता झाकून ठेवून देऊ. आता शेव पाडण्याकरता मी साचा घेतलेला आहे. सर्वात जी 0 नंबरची जी त्याची रिंग असते ती इथे यूज करायची आहे. मस्तपैकी तेल लावून घ्यायचं ब्रशच्या मदतीने. आता जे मिश्रण होतं 10 मिनिटांनंतर छान मुरलेलं आहे ते आता मिश्रण या साच्यामध्ये आपण टाकून घेऊ. अगदी 3-4 चमचे एवढं पीठ या साच्यामध्ये जातं. मस्त याला टाकून घ्यायचं आहे. हाताने प्रेस करून घ्यायचं. पूर्ण साचा इथे आपल्याला भरून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा. तेल आपल्याला मध्यम गरम होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत गरम करायचं नाही. शेव आपल्याला इथे पाडून घ्यायची आहे साच्याच्या मदतीने. हे बघा किती मस्त शेव पडत आहे ना. मस्त हे 2-3 मिनटं तळू द्यायचे एकाच साईडने. शेव टाकत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि नंतर लगेच स्लो फ्लेमवर गॅस करायचा. दुसरी साईड चेंज करून घेऊ 2 ते 3 मिनटानंतर. हे बघा मस्त हे शेव आपले तळले जात आहे. शेव आपले छान असे तळून झालेले आहेत. बघा कलर देखील मस्त आलेला आहे. एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ जेणेकरून थोडंफार तेल असेल ते सर्व यातलं निघून जाईल. दुसरी बॅच देखील मी इथे तळून घेत आहे. हे बघा मस्त आपले शेव तळले जात आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मार्केटपेक्षा ही शेव खूप छान लागतात. अगदी तेलकटही नाही होत आणि टेस्ट देखील खूप छान लागते.
लहान मुलांना हे शेव तर खूपच आवडतात आणि आपल्या मोठ्यांना देखील खूप आवडतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मस्त इथे मी सर्व शेव असे तळून घेतलेले आहेत. हे बघा एवढे शेव माझे इथे तळून झालेले आहेत. भरपूर अगदी 2.5 वाटी बेसन पिठामध्ये एवढे शेव माझे झालेले आहेत. आता मी हे तोडून दाखवते. मस्त कुरकुरीत असे हे शेव रेडी झालेले आहेत. मार्केटमध्ये बरेच ब्रँड आहेत आलू भुजियाचे, खास करून हल्दीरामचे, पण ही शेव मला तर हल्दीरामहूनही टेस्टी लागली. हे बघा मस्त अशी चुरून झालेली आहेत. मी तुम्हाला अजून चुरून दाखवते. अगदी कुरकुरीत अशी ही आपली शेव झालेली आहे. याला अजून टेस्टी करण्याकरता यामध्ये मी 1 चमचा एवढा चाट मसाला ॲड केलेला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचे. आपले असे हे चटपटीत आलू भुजिया शेव रेडी झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला